वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. ऑनगोइंग मॅच कार्तिक 11 संतोष भवन आणि शिवशक्ती वरोर. पहिलं षटक हाताळण्याकरिता नफीस या गोलंदाजाला पण पाहताय, तर दोन सलामीवीर आर्यन आणि तदनंतर मयूर अशी सलामीची जोडी शिवशक्ती वरोर या संघाकडनं. टॉस जिंकला वरोर संघाने, प्रथमतः बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. सुरुवात होईल या मॅचला आणि प्रेक्षकांच्या माहितीकरिता तिसरा हाफ त्याला सुरुवात होते. नवापूर संघ जिंकलाय म्हणजे थेट अंतिम सत्राकडे प्रवेश. काय मॅच रंगली. मागील दोन्ही मॅचेस मध्ये लो स्कोरिंग धावसंख्या जी डिपेंड झाली. मुळे एखादा फलंदाज तुमच्या संघाकरिता धाबा बनवेल, परंतु त्याच बनवलेला धाबा गोलंदाज तुमच्या संघाकरिता रोखेल. आणि प्रामुख्याने या गोष्टी विशेष करून पाहायला मिळाल्या. आणि काय आज बॅटल रंगलंय. परिपूर्ण पिक्चर पॅक परफॉर्मन्स जो प्रत्येकाकडनं आज पाहायला मिळालाय. आर्यन आणि मयूर अशी दोन्ही सलामीची जोडी जी मैदानाच्या दिशेने आपण पाहताय. नफीस गोलंदाजी मार्गवर सुसज्जित होईल. सरळ चेंडू निर्धाव स्वरूपाने निघून जाईल त्यांच्या मागे. डॉट बॉल. कटरचा उपयोग चांगल्या पद्धतीने करतो नफीस आणि हलकासा वळण घेत असताना चेंडू टप्पा पडल्यानंतर पुलर लेनची डिलिव्हरी आणि तदनंतर तडमांमध्ये चेंडूला फील्ड केलं गेलं. निर्धाव चेंडूची सांगत आहे जी इथून पाहायला मिळते. डॉट बॉल. पुन्हा एकदा गोलंदाज नफीस इथून गोलंदाजी मार्गवर सुसज्जित होईल. लेन आणि इम्पॅक्ट परिपूर्ण बाहेरच्या दिशेने. आउटसाइड ऑफ. एक सिंगल धाव जरूर येईल. एक बायचा इशारा आला पंचांकडनं आणि एक अतिरिक्त धावेच्या मदतीने धावगतीची जाऊन पोहोचेल 2 रन्स ऑन काट. दोन या अंकांवर हे धाव फलक जे इथून पाहायला मिळतंय. अनुभव आहे या गोलंदाजाकडे आणि नेहमीच मोठमोठ्या मॅचेस खेळल्याचा तो अनुभव विशेष करून आपण म्हणू शकाल. आणि त्या नफीसला आपण पाहताय असं वाटणार नाही नफीसकडे पाहिल्यानंतर की या पद्धतीची गोलंदाजी तो हाताळू शकतो. हेच क्रिकेट आहे. दिसतं तसं नसतं. सातत्याने आपण म्हटलंय. चांगल्या पद्धतीचा पिक केलाय, परंतु क्षेत्ररक्षकाला निवडलं. चांगल्या पद्धतीचा झेल यावेळेस कन्वर्ट होईल. विकेट मिळेल. फलंदाजाला बाद व्हावं लागेल. शिवशक्ती वरोर या संघाला हा पहिला धक्का गॉन. चढूनचा खेळ इथून समाप्त झालाय. धावफलक आहे एकंदरीत 2 या अंकांवर. पहा मागील मॅच मध्ये शिवशक्ती वरोर संघ थोडासा निष्फळ सरला होता की विद द बॅट ने. या मॅच मध्ये त्या सर्व काही गोष्टी तुम्हाला थोड्याशा विचारसरणी करून सुधाराव्या लागतील आणि म्हणूनच कुठेतरी चांगल्या पद्धतीची धावसंख्याची उभारणी करणं हे महत्वाचं आहे. कार्तिक 11 संतोष भवन संघ आतापर्यंत या स्पर्धेतील लेखाजोखा पहा. षटकार लागले 257 आणि चौकार लागले 253. म्हणजेच खूप चांगल्या पद्धतीचा परफॉर्मन्स या 5 रजनीमध्ये जो विशेष करून आज पाहायला मिळाला. दिवस बदलला गेलाय. आज विशेष करून म्हणायचं झालं तर 12 वाजून गेल्यानंतर दिवस तारीख बदलत असते, परंतु ही 5वी रजनीच म्हणून गणली जाईल या स्पर्धेची. मकरध्वज चषक 2026 आज आपल्याला समजणार आहे की कुठला संघ चॅम्पियन असेल. क्वार्टर फायनल एक जी कंप्लीट झालेत आणि 2 संघ जे अंतिम 3 मध्ये पोहोचले गेलेत. म्हणजे आजच्या दिवसातील जो संघ क्वालिफाय होईल तो टॉप 3 मध्ये सरळ जाणार आहे. आणि अशी नित्यसाई गणेशपुरी संघ तो देखील टॉप 3 मध्ये पोहोचला गेलाय. हो फिरवलं या लेंथला. अगदी आपण पाहताय चांगल्या पद्धतीची गोलंदाजी झाले. म्हणून म्हटलं की नफीसकडे ती परिपक्वता आहे. जसं आपण म्हणतो ना, जुनं ते सोनं. बाईचा इशारा आलाय. जितके खेळत गेले तितके परिपक्व होत गेले. या सिच्युएशन मध्ये ठाऊक आहे कशा पद्धतीची गोलंदाजी जी करायची आहे. आज नफीसच्या वयामधील बहुतांश अगदी जे खेळाडू असतील ना, ते निश्चित स्वरूपाने 40+ क्रिकेट हाताळत असतात. परंतु नफीसला आपण बहुतांश वेळेस पाहिले की एक गाव संघातनं आणि ते देखील पहिलं षटक हाताळत असताना संतोष भवन या संघाकडनं. आणि त्याच गोलंदाजाला आपण पाहताय नफीस. 5 चेंडूंचा खेळ जो इथून समाप्त झालाय. फिरवलं या चेंडूला पुन्हा एकदा. आता तडमॅनच्या दिशेने क्षेत्ररक्षक स्थित आहेत आणि जिथून चेंडूची हाताळणी जोपर्यंत केली जाईल इथून एक सिंगल धाव
आणि पुन्हा एकदा पंच वळतील, बाईचा इशारा आलाय आणि षटकाची देखील होईल समाप्ती. काय षटक राहिला, अतिशय सुरेख. नपीच्या माध्यमानं इथून हे षटक फक्त आणि फक्त एक धाब्यांचा आणि बाकीच्या त्या धावा आहेत ना त्या एक्स्ट्राच्या स्वरूपाने आल्यात. 4 धावा स्कोर कार्डवर अधोरेखित आहेत. पहिलं षटक झाले समाप्त. शिवशक्ती वरूर संघ थोडासा शांत आहे. 4 रन्स ऑन अ कार्ड, लॉस ऑफ 1 विकेट. चार या अंकांवर धाव फलक आहे. चला घाई करा, वेळ सुरू आहे. लक्षात असू द्या, पहिलं षटक 6 मिनिटं घेतले गेलेत. तेव्हा पांडे याला पण पाहता या दुसऱ्या षटकाकडे आणलं गेलंय. 4 या अंकांवर धाव गतीची अधोरेखित आहे. एक धक्का जो आतापर्यंत बसला गेलाय. शिवशक्ती वरोर मागील मॅच मध्ये 32 धावा ज्या डिपेंड केल्या, अगदी टेंबिवली संघाला नमवलं. एक तर चित्र स्पष्ट झालं की क्रिकेटच्या पटलावर कुठलाही संघ जो म्हणू शकाल की कागदोपत्री स्ट्रॉंग नसतो. विशेष करून कागदोपत्री स्ट्रॉंग तो तेव्हाच होतं जेव्हा त्याचं प्रदर्शन हे अगदी खेळाच्या माध्यमानं होतं. आणि तोच खेळ महत्वाचा राहिला. एक एक धावीनेशी काय संघर्ष पाहायला मिळाला. ती जिद्द चिकाटी वाखणण्याजोगे. 4 चेंडूंचा खेळ इथून माफ करा 4 धावा आहेत स्कोर कार्डवर आणि एक धक्का जो आतापर्यंत बसलाय. दुसऱ्या षटकाची ही सुरुवात होईल. सरबाटचा उपयोग केला जाईल. मयूरच्या बॅटमध्ये हा फटका तर छान पद्धतीने सजवला आहे, परंतु चांगल्या पद्धतीने यावेळेस हे कंट्रोल पाहायला मिळते अविनाश कडनं. आणखी एक झेल झालाय कन्वर्ट. मयूरला परतावं लागेल तंबूच्या आश्रयाला. गॉन. ताजाला बाद व्हावं लागेल आणि चांगल्या पद्धतीने आपण पाहू शकाल यावेळेस हा झेल कन्वर्ट केला विराजच्या माध्यमानं. 4 या अंकांवर 2 धक्के जे आतापर्यंत बसले गेलेत. 1.1 चेंडूंचा खेळ जो इथून समाप्त झालाय. यज्ञेश आहे नव्याने बॅटर आता जो मैदानाच्या दिशेनेतून पाहायला मिळतोय. मागील मॅच मध्ये जी सुरुवात झाली होती त्याच पद्धतीची सुरुवात या मॅच मध्ये देखील आहे. कुठेतरी बॅटिंगच्या माध्यमानं थोडेसे प्रश्नचिन्ह जरूर निर्माण झालेत. यज्ञेश आहे आता नव्याने बॅटर जो मैदानाच्या दिशेनेतून पाहायला मिळतोय. 4 या अंकांवर धावफलक जे अधोरेखित आहे. क्रॉस बॅटने खेळण्याचा मानस. सरळ चेंडू यस्त्यांच्या मागे निर्धाव चेंडूची सांगता. डॉट बॉल तो यावेळेस पाहायला मिळेल. पाही लेंथ कुठेतरी मिळेल. स्टंपवरनं बाहेरच्या दिशेने थोडासा अँगल क्रिएट झाला आणि सरळ चेंडू यस्त्यांच्या मागे निर्धाव चेंडूची सांगता इथून पाहायला मिळते. चांगला कंट्रोल आहे देवा पांडेच्या गोलंदाजीच्या माध्यमानं देखील. 4 या अंकांवर धावफलक. समोरच्या दिशेने खेळला जातोय जरूर. लॉंगनवरनं क्षेत्ररक्षक अगदी पुढे येईल. अविनाश याला पण पाहताय क्विकली चेंडूवर आले आणि चेंडूची हाताळणी केली जाते. एक सिंगल धाबी स्कोर कार्डवर मिळणार आहे आणि या सिंगलच्या मदतीने धावफलक जे जाऊन पोहोचेल 5 रन्स ऑन अ कार्ड. 5 या अंकांवर शांतता आहे, परंतु ही शांतता काय वादळापूर्वीची आहे का हा देखील एक प्रश्नचिन्ह निर्माण झालाय. हिमांशू अजून देखील आहे मैदानाच्या दिशेने आणि आता प्रयत्न हे वाढवावे लागतील या मॅच मध्ये. शांत असून चालायचं नाही, कारण की जर पुढची वाटचाल तुम्हाला करायची असेल तर या मॅच मध्ये अगदी त्या कॉन्फिडन्स लेवलने आता ती फलंदाजी करावी लागणार आहे. परंतु गोलंदाजी ही तितकीच ताकदीची होते आणि ते देखील विसरता कामा नये. उर्वरित 3 चेंडूंचा खेळ जो तितकाच महत्वाचा असेल. हिमांशू याला पण पाहताय स्ट्रायकेटला बॅटर. चला घाई करा, जास्त वेळ घेतला जातोय. 3 चेंडूंचा खेळ जो इथून समाप्त झालाय. 5 धावा या स्कोर कार्डवर अधोरेखित आहेत. अजून या षटकातील 3 चेंडूंचा खेळ जो इथून शिल्लक असेल. गोलंदाजी मार्कवर मिस्टर देवा. खिचून मारायची मानसिकता जरूर दर्शवली गेली. सरळ चेंडू निघून जाईल यस्त्यांच्या मागे. निर्धाव चेंडूची सांगता जिथून पाहायला मिळते. आणखी एक डॉट बॉल. चांगली गोलंदाजी झाले, परिपूर्ण जकडून आणि बंदिस्तात ठेवले.
सुरुवातीमध्ये कुठेतरी आपण पाहू शकलात आर्यन बाद झाला एक धावेंवर. तदनंतर मयूर जो स्ट्रगल मध्ये पाहायला मिळाला. 4 चेंडू मयूरने खेळले परंतु एकही धाव त्याच्या बॅटमधनं आली नाही. तदनंतर हिमांशू एकेडने डॉट बॉल खेळलाय. तदनंतर यज्ञेश अजून सुद्धा मैदानाच्या दिशेने 2 चेंडू आणि एक धावेंवर खेळतोय. खेचून मारायचं होतं जरूर. सरळ चेंडू निघून जाईल. यस त्यांच्या मागे आणखी एक निर्धाव चेंडूची सांगता. डॉट बॉल आणि डॉट बॉल. या षटकामध्ये आले फक्त आणि फक्त एक सिंगल आणि धावगती आहे 5 या अंकांवर. परिपूर्ण शांतता आहे ज्याला आपण म्हणतो ना पिन ड्रॉप सायलेन्स. आणि धावेंच्या बाबतीमध्ये शुकाट पसरलाय. 5 धावा स्कोर कार्ड अधोरेखित आहेत. शेवटचा अंतिम चेंडू जो या षटकातील असेल शिल्लक. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा देवा. समोरच्या दिशेने अगदी उडवायचं होतं या स्ट्रोकला. फटका जास्तीत जास्त हवेमध्ये आणि आज जिथे जिथे झेल तिथे तिथे अविनाश. अगदी या इनिंग मधील जे 3 गडी बाद झालेत ना ते बरोबर अविनाशच्या हतकंडामधनं. आणि पुन्हा एकदा हा चांगला झेल टिपला गेला. विकेट मिळाली. हिमांशू स्ट्रगल मध्ये होता आणि त्याचा स्ट्रगल यावेळेस झालाय समाप्त. गॉन. धावफलक जे अधोरेखित आहे. 3 धक्के जे आतापर्यंत बसले गेलेत आणि शेवटचं अंतिम षटक हाताळण्याकरिता अविनाश या गोलंदाजाला आणलं गेलंय. खामोशी आहे परिपूर्ण. 12 चेंडूंमध्ये 5 धाबा आल्यात. आणि कुठेतरी मी म्हटलं की फलंदाजी थोडीशी कुठेतरी शिवशक्ती बरोबर संघाकडनं. कारण की आजच्या दिवसामध्ये सर्वाधिक धाबा याच संघाने लावल्या 77 धाबा ज्या पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिल्या. ऑन साईडला जरूर वळवायचं होतं परंतु गली रिझन मध्ये अगदी नफीस स्थित आहेत. एक सिंगल धाव आणि ती देखील लेग बाईचा इशारा आलाय पंचांच्या कडनं. आणि धावगतीची जाऊन पोहोचेल 6 या अंकांवर. 6 रन्स होणं कार्ड. उर्वरित 5 चेंडूंचा खेळ जो इथून शिल्लक असेल. या 5 चेंडूंमध्येच आता सर्व काही पणास लावावं लागेल अमईला. शिवशक्ती बरोबर संघ 6 या अंकांवर. अगदी हे धावफलक जे विशेष करून पाहायला मिळतंय. हात बर वळण होता. टप्पा पडला नंतर चेंडू बराच वळाला. ऍक्शन रिप्ले इंटरेस्टिंग असेल ज्या पद्धतीचा हा चेंडू ज्या लेंथवर हाताळला गेला. लेफ्ट हँडर गोलंदाज अगदी आपण पाहताय आणि तदनंतर बरंच वळण आहे आणि सरळ चेंडू निघून जाईल यस्ती रक्षक यांच्या हातकंडामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता. 6 3 धक्के आतापर्यंत बसलेत. प्ले अँड मिस होतं सरा. आणखी एक चेंडू निर्धाव स्वरूपाने. डॉट बॉलची सांगता. काय गोलंदाजी राहिलंय. फलंदाज निष्फळ ठरत असताना कुठेतरी अगदी ही लेन न ओळखीची पाहायला मिळते आणि बराच वळण घेत असताना आतमध्ये चेंडू वळतोय आणि तदनंतर बाहेरच्या दिशेने अगदी सरळ निघून जातोय. चांगल्या गोलंदाजी अविनाशकडनं देखील. फुलटॉस मिळाला. ऑन साईडला जरूर परावर्तित केला जाईल. आता चांगलं कनेक्शन आहे. या महत्वाच्या धावा आहेत. धावा एकवटणं गरजेची गोष्ट असेल शिवशक्ती बरोबर या संघाकरिता. देर आहे और दुरुस्त भी आहे. मोठा प्रार येईल. अगदी आपण पाहताय कुठेतरी हा लोअर फुट चेंडू होता आणि ऑन साईडला परावर्तित केला जाईल. मिळतील धाबा यावेळेस 6 षटकार. बारा या अंकांवर धावफलक जे अधोरेखित आहे. 2.4 चेंडूंचा खेळ जो इथून समाप्त झालाय. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा इथून अविनाश सुसज्जित होईल. हुकचा फटका जरूर खेळायचा होता आणि तडम्यांच्या दिशेने चेंडूची हाताळणी केली जाईल. एक सिंगल धाव जरूर अधोरेखित झाले आणि आता इथून डबल करिता कॉल देण्याचा प्रयत्न. इथून फलंदाजाला बाद व्हावं लागेल. सॅक्रिफाईस विकेट. विकेट मिळते. एक धाव लेग बाईचा इशारा आलाय पंचांकडनं आणि धावगती आहे 13 या अंकांवर. आणखी एक धक्का. फलंदाज होईल बाद. गॉन.
सिद्धेश दौने या फलंदाजाला आपण पाहत आहे. शेवटचा अंतिम चेंडू या इनिंग मधील असेल शिल्लक. लॉस्ट बॉल ऑफ दी ओव्हर. खाली राहिला हा चेंडू आणि धावगड्याचा मानस यावेळेस दर्शवला जातो. एक सिंगल धाव जे अधोरेखित झाले आणि इथून सिंगलवरच समाधानी राहावं लागेल. आणि परिपूर्ण आपण म्हणू शकाल की या मॅच मध्ये गोलंदाजांनी डॉमिनेशन दाखवलंय. टीम कार्तिक 11 संतोष भवन हा संघ. आता हेच आहे क्रिकेट ज्या संघाने या स्पर्धेमधील सर्वाधिक मोठी धावसंख्या लावली. पहिल्या मॅच मध्ये 77 आणि सर्वाधिक कमी धावसंख्या आता याच संघाच्या नावे. जवळजवळ 14 धावा, या अगोदर 15 होती. आणि म्हणजेच इथून विजयी होण्याकरिता 15 धावसंख्येचं एक माफक असं लक्ष जे कार्तिक 11 संतोष भवन संघाला. अगदी स्कोर कार्डवर आपण पाहता डॉट बॉल जे पाहायला मिळतात विशेष करून. आणि गोलंदाजी जी पाहू शकाल नफीस, देवा आणि अविनाश यांच्याकडे प्रामुख्याने. आणि काय गोलंदाजी राहिले नफीसकडनं पहा. एक धाव, इकॉनॉमी 1-5 डॉट बॉल. देवाने देखील एक षटक हाताळलं ज्यामध्ये एक धाव आणि 5 डॉट बॉल त्याने देखील हाताळले. अविनाश 7 धाब्यांचं अगदी षटक राहिलं. म्हणजे अविनाश जास्तीत जास्त धावा दिल्या अगदी या इनिंग मध्ये. आणि जवळजवळ 14 धावा ज्या विशेष करून इथून पाहायला मिळतात. विकेट ज्या अगदी पहिली विकेट 2 धाब्यांवर गेली, दुसरी विकेट 4 धाब्यांवर, तिसरी विकेट 5 धाब्यांवर आणि चौथी विकेट 13 धाब्यांवर जात असताना एक्स्ट्राच्या स्वरूपाने त्या देखील 5 धाब्यात. म्हणजे जर एक्स्ट्रा धावा वगळल्या असत्या ना तर 9 धावा होत्या ज्या बॅटच्या माध्यमानं आतापर्यंत आल्या होत्या. परफॉर्मन्स थोडासा वीक झालाय जरूर शिवशक्ती बरोबर संघाकडनं, परंतु क्रिकेट आहे, काही होऊ शकतं या क्रिकेटच्या पटलावर. 18 चेंडू आणि 15 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. घेऊया तुर्तास हलकासा ब्रेक आणि वळणार आहोत आपण सेकंड इनिंगच्या दिशेने. स्वागत मुख्य मंचावर अविनाश सापणे यांचं देखील शुभ आगमन झालंय आणि त्यांचं देखील आपण करूया स्वागत. 18 चेंडू आणि 15 धावींची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. 2 सलामीवीर काजू आणि त्यानंतर अनिल सावंत अशी सलामीची जोडी. तर हिमांशू याला आपण पाहताय हे पहिले षटक हाताळण्याकरिता. लवर फुलटॉस चेंडू आहे, ऑन साईडला जरूर परावर्तित केला जाईल. त्या दिशेने चेंडूची हाताळणी जोपर्यंत केली जाते एक सिंगल धाव हे स्कोर कार्डवर मिळणार आहे. आणि सिंगलच्या सहाय्याने धावसंख्येला झाली आहे सुरुवात 1 या अंकाने. विकास दुबे काजूला आपण पाहताय नॉन स्ट्राईक एंडला इथून एक सिंगल घेऊन. आणि अनिलकडे ते आता स्ट्राईक जिथून पाहायला मिळतंय. धावा कुठेतरी कमीच बनल्या आणि म्हणूनच जी फलंदाजी व्हेरिएशन मध्ये कुठेतरी फसले गेले फलंदाज शिवशक्ती बरोबर या संघाचे. परंतु मॅच किती खेचली जाईल हे देखील पाहणं योग्य आहे. कारण की कंटिन्युअसली तुम्हाला इथून चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करावी लागेल. डॉट बॉल आणि डॉट बॉल ते हाताळावे लागतील या मॅचला बनवण्याकरिता. शॉर्ट फाईन लेग मध्ये चेंडूची हाताळणी केली जाईल. धावगड्याचा मानस नाही, इथून निर्धाव चेंडूची सांगता इथून पाहायला मिळते. 1 या अंकांवर धावफलक जे अधोरेखित आहे. 1 रन्स ऑन अ कार्ड. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा गोलंदाज सुसज्जित होईल. 15 धावसंख्येचा पाठलाग जो इथून करायचा आहे या मॅचला जिंकण्यासाठी. जो संघ जिंकेल तो नवाबपूर 11 या संघाशी अगदी आजच्या दिवसातील रजनीतील अंतिम लढतीमध्ये जाताना पाहायला मिळणार आहे. सरबाटचा उपयोग केला जाईल.
परंतु मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक स्थित आहेत आणि जोपर्यंत चेंडूला उचलून फेकी केली जाते सिंगलला अगदी डबल धाबेमध्ये परावर्तित जरूर केलं गेलंय आणि या 2 धाबा मिळणार आहेत या दुहेरीच्या मदतीने या दुहेरीच्या साह्याने धावफलक जे एकंदरीत जाऊन पोहोचेल 3 रन्स ऑन अ कार्ड 3 या अंकांवर हे धाव फलक जे अधोरेखित आहे उर्वरित इथून 3 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल या षटकातील ऑनसाईडला जरूर खेळायचं होतं कुठेतरी फॉलो केलं गती हलकीशी कमी केली हिमांशूने आणि एक सिंगल धाव लेग बाईचा इशारा आलाय जरूर सिंगलच्या साह्याने आणि सिंगलच्या मदतीने धावगतीची जाऊन पोहोचेल 4 या अंकांवर 4 रन्स ऑन अ कार्ड 4 धावा या स्कोर कार्डवर ज्या अधोरेखित आहेत थोडीशी शांतता आहे जरूर या मॅच मध्ये कारण की जसं बॅटल रंगायला पाहिजे होतं ते बॅटल रंगलं नाही कमीत कमी धावसंख्या या मॅच मध्ये थोडासा निराश असेल कुठेतरी शिवशक्ती वरोर संघाचे अगदी पाठी राखे चांगला स्ट्रोक ह्या वेळेस कन्वर्ट केला जाईल जो स्विंग होता त्याला ओळखला आणि थेट पाठवलं गेला आता या चेंडूची रिपोर्ट दर्शवली जाईल मॅक्सिमम हिट षटकार 6 6 धावा येत आहेत 6च्या मदतीने धावगती जाऊन पोहोचेल 10 रन्स ऑन अ कार्ड 10 या अंकांवर हे धाव फलक सॉफ्टहँड खेळण्याचा मानस जरूर आहे अगदी थ्रू दी कव्हर्स खेळला जातोय आणि जोपर्यंत चेंडूची हाताळणी केली जाईल सिंगलला डबल धाबेमध्ये परावर्तित केलं जाते या 2 धाबा मिळणार आहेत दुरीच्या साहाय्याने षटकाची होईल समाप्ती पहिल्या षटकाचा खेळ झालाय समाप्त आणि टीम कार्तिक 11 संतोष भवन या संघाची धावसंख्या 12 या अंकांवर उर्वरित 12 चेंडूंचा खेळ आता शिल्लक असेल 3 धाब्यांची गरज आहे या मॅचला जिंकण्यासाठी धाब्यांची गरज असेल स्विचेटचा फटका जरूर खेळायचा आहे फटका जास्तीत जास्त हवेमध्ये फक्त आणि फक्त एक सिंगल स्ट्राईक रोटेशनचं काम जे यावेळेस केलं जात आहे म्हणजेच परिपूर्ण क्लिअर काजू आराम के साथ अगदी ही धाव कंप्लीट करत असताना ठाऊक आहे की जे काम प्रेमाने होते त्याला कुठेतरी प्रेमाने समाप्त करायचंय एक सिंगल धाव 13 या अंकांवर धावगती शपलून खेळण्याचा मानस जरूर आहे आणि विजयाचा चौकार डेफिनेटली येईल लॉंग स्टॉप रिझनला आणि विजयी होईल या मॅच मध्ये टीम कार्तिक 11 संतोष भवन संघ परिपूर्ण डॉमिनेशन दाखवलं विथ द बॉलने ते डॉमिनेशन प्रामुख्याने होतं आणि ही मॅच जिंकली कार्तिक 11 संतोष भवन या संघाने हार्ड लक टीम शिवशक्ती वरोर संघ थँक्यू सो मच आपण या स्पर्धेमध्ये अगदी सहभागी झालात आणि वेळेवर दाखल झालात त्याकरिता धन्यवाद पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा असणार आहेत 14 धावा ज्या विशेष करून आपण पाहिल्या आणि कुठेतरी 4 धक्के आणि धावा बनल्याच नाहीत परिपूर्ण जो स्ट्राईक रेट जो परिपूर्ण विकृत असताना आणि काय गोलंदाजी राहिली नपेशची गोलंदाजी प्रामुख्याने चांगली राहिली देवाची गोलंदाजी अविनाशची गोलंदाजी प्रामुख्याने आणि संतोष भवन संघाने ही मॅच 10 विकेटने जिंकले घेऊया तुर्तास हलकासा ब्रेक आणि त्यानंतर टॉसच्या दिशेने वळणार होता आजच्या रजनीतील म्हणजेच जवळ शनिवारच्या 5व्या रजनीतील अंतिम मॅच जी मैदानाच्या दिशेने येणार आहे आणि त्यानंतर क्वार्टर फायनल 2 एनसीसी नारंगी ब संघ आणि टीम आदर्श फणसपाडा संघ दोन्ही संघाने देखील रेडी राहायचं आहे घेऊया एक ब्रेक आणि ब्रेक नंतर आपण टॉसच्या दिशेने वळणार आहोत